ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येनंतर आता सातारा पोलीस चांगलेच अडचणीत आलेले असून या प्रकरणाचे धागेदोरे आता बड्या राजकीय लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्याचं समोर आलंय। महिला डॉक्टरच्या आत्तेभावानं खळबळजनक खुलासा केलेला असून 2 महिन्यांपूर्वी 2 पीएनच्या फोनवरून खासदार बोलले असल्याची तक्रार या डॉक्टरनं पोलिसांकडे केली होती। तसं पत्र दिलं होतं असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये एका खासदाराकडे सातत्यानं अंगुली निर्देश होतोय। फलटण भागातील खासदाराच्या पीएनं पोस्टमार्टम रिपोर्ट हा बदलण्यासाठी संबंधित महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकल्याचा आरोप महिलेच्या आत्तेभावानं केलाय। त्यामुळे हा खासदार कोण याची जोरदार चर्चा रंगली आहे। 31 जुलै 2025 रोजी खासदारांचे 2 पीए आले। त्यांनी माझं खासदारांशी फोनवरून बोलणं करून दिलं। खासदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा उल्लेख केला। मी बीडची असल्यानं आरोपींना फिटनेस सर्टिफिकेट देत नसल्याचा उल्लेख खासदारांनी केला। मात्र मी ते आरोप फेटाळले, अशी हयगय पुढे होणार नाही अशी हमी दिली। तर दरम्यान फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी माजी खासदारांवरती गंभीर आरोप केलेत। माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा भाऊ अभिजित निंबाळकर सर्व यंत्रणा चालवत असून अधिकाऱ्यांवरती दबाव टाकत असल्याचा थेट आरोप हा अंबादास दानवेंनी केलाय। अंबादास दानवे यांना एक मोठी मागणी केली आहे। त्यांना या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा अशी मागणी केली आहे। मुळात ही मागणी ते का करतायत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय तुमचं म्हणणं आहे? कारण तुम्ही ट्विट करत ही माहिती दिली आहे की ह्या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा, का तुम्हाला ती गरज वाटते? काही राजकीय लोकांना काही इंटरेस्ट असतात की सर्टिफिकेट असं द्यावं, या रिपोर्टमध्ये असा बदल करावा। काही लोकांना अडकवण्यासाठी असतो, काही लोकांना सोडवण्यासाठी असतो। आणि मला असं वाटतं असं या भगिनीला सहन झालेलं नसावं। आणि याच्यामध्ये तिने या सगळ्या गोष्टीचा उहापोहसुद्धा एक अधिकारी PI महाडिक म्हणून यांच्याकडे केलेला, त्यांना पत्र लिहिलेलं जुलै महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे। आता या महाडिकांची जबाबदारी नव्हती, एक वैद्यकीय अधिकारी म्हणजे क्लास 1 सुपर क्लास 1 असणारी अधिकारी हिच्या तक्रारीची दखल PIने घेऊ नये। आता DYSP म्हणून नंदुरबारला ते केले 10-15 दिवसापूर्वी। आणि याचाच अर्थ कोणाचा तरी राजकीय दबाव सातत्यानं माहिती अशी मिळते की तिथले जे माजी खासदार आले यांचे सेक्रेटरी सातत्यानं PA तिथे येतात, सातत्याने दबाव टाकतात। वेगळ्या राजकीय विरोधी काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना वेगळे कलम लावायचे, 307 लावायचे। यांच्या कार्यकर्त्यावर 307चं कलम होत असेल तर ते 324 करायला लावायचं। इकडच्या आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांवर 324 होत असेल तर ते 307 करायला लावायचं। अशा पद्धतीनं सुद्धा पोलीस अधिकारी सातत्यानं मदत करत आले। मी तर म्हणेल मागच्या 2-3 वर्षातल्या सगळ्या रजिस्टर झालेल्या गुन्ह्याचा तपास पुन्हा एकदा झाला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं या भगिनीला न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र चौकशी व्हावी। या जिल्ह्यातला कोणताही अधिकारी नसावा, कारण या जिल्ह्यातले अधिकारी इच्छा नसताना, मी काय कोणत्या अधिकारावर आरोप करेन, इच्छा नसतानाही या राजकीय दबावाखाली यांना काम करावं लागतं। माहिती मिळाली की कोण माजी खासदारांचा भाऊ अभिजित राजे निंबाळकर तहसीलमध्ये, SDM प्रांताकडे, पोलीस स्टेशनला सातत्यानं आपलं राजकीय दबाव आणत असतात। कित्येक लोकांना तहसीलमध्ये छळ केला जातो, आपल्या मनाने निर्णय करून घ्यायला लागतात। पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मनाने तक्रारी। मला असं वाटतं देवेंद्रजींच्या विषयी मी बाकी बोलणार नाही, परंतु ते राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहे। असं असताना पोलीस अशा पद्धतीनं राजकीय पक्षाच्या दबावाखाली कशा पद्धतीने काम करू शकतात? सर, तुम्ही निंबाळकरांचा उल्लेख केला की निंबाळकर नावाचा एक व्यक्ती तिथे जात होता। मुळात ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतायत ते माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा भाऊ आहे। तुमचे थेट अंगुली निर्देश रणजित निंबाळकरांकडे आहेत का? हे पहा, मी काय सांगितलं, कोण अभिजित निंबाळकर? चला, मी आहे। मी रोज तहसीलमध्ये जाऊन नाही बसू शकत। माझं काही काम असलं तर मी गेलं पाहिजे। माझं काही काम असलं, बरं ठीक आहे, माझं काम कोणतं, माझं स्वतःचं असलं तर गेलं पाहिजे। ठीक आहे, एखाद्याला मी मदत करायला घेऊन जाऊ शकतो, पण ती कोणाला मदत करायला गेले तुम्ही? काय गेले? कोणत्या अधिकाऱ्यांना जातात? याचा अर्थ तुमचे भाऊ राजकीय पक्षाचे नेते आहेत म्हणूनच तुम्ही जाता ना, बाकी तुमचा काय संबंध येतो? बाकी लोक तुमच्याकडे थोडी येतात। आणि म्हणून मला असं वाटतं राजकीय दबाव या ठिकाणी फलटणमध्ये आणि सातारमध्ये ही चर्चा होते। आणि हा राजकीय दबाव मला असं वाटतं सत्ताधारी पक्षांचाच असतो। राजकीय दबाव काय विरोधी पक्षांचा थोडी असतो? कोण ऐकतं पोलीस स्टेशनमध्ये?
हे तर जे होतं त्याला नव्हतं करतात, जे नव्हतं त्याला होतं करतात पोलीस. अशा पद्धतीनं त्या फलटणमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून ही मस्ती जिरवली पाहिजे. एका भगिनीचा आपला जीव गेला हकनाक, तिला न्याय मिळाला पाहिजे. दरम्यान अंबादास दानवेंचे आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावलेत.